नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले मानुवा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं दुसरं प्रकरण आता समारोपाला आलेलं आहे। काल ज्ञानू आपल्याला आपल्या सद्गुरूंचं जे नाव आहे त्या नावाबद्दल चर्चा करत होते। माझे जे सद्गुरू आहेत म्हणाले निवृत्तीनाथ नारायण। हा निवृत्ती शब्द जो आहे तो फार महत्वाचा शब्द आहे असं ज्ञानू सांगितलं। निवृत्ती हा खरा निवृत्ती रहित जो असता है तुला निवृत्ती असं नाव दिलेलं आहे। आणखी स्वाभाविक असते ते आत्मसिद्धी आहे। या आत्मसिद्धीचं वर्णन ज्ञानोबा आपल्या गुरुच्या संबंधित करून आले। बाकी जी जगातली प्रवृत्ती आणि निवृत्ती आणि अपप्रवृत्ती आहे त्या वृत्ती जगातल्या सामान्य अशा आहेत आणि त्या वृत्तीतून आपल्याला खऱ्या निवृत्तीकडे जावं लागेल। काल ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं आधी आपण जे जन्म घेतो ती अपप्रवृत्ती घेतो। अपप्रवृत्ती म्हणजे जी कुठलीही चांगली प्रवृत्ती नाही, कुठली प्रवृत्ती कशी प्रवृत्ती वृत्ती कशी जाते अज्ञान असते म्हणून तिला अपप्रवृत्ती म्हटले। अपप्रवृत्तीतून मनुष्य मग थोडा थोडा शिकत संसाराच्या गोष्टी जाणू लागतो आणि मग तिला प्रवृत्ती म्हणतात। संसाराकडे जाणारी जी वृत्ती आहे तिला प्रवृत्ती म्हटले आणि नंतर मग संसारातून संसाराचा अर्थ करून संसारातले भोग भोगून संसाराच्या सत्या कामना वासना टाकून जेव्हा त्याला मोकळं व्हावंसं वाटतं तेव्हा तो निवृत्तीकडे वळतो। अशी ही जी निवृत्ती आहे ती आल्यानंतर मग तो हळूहळू खरी जी निवृत्ती आहे वृत्ती रहित अवस्था तिच्याकडे जाते। यासाठी ज्ञानोबांनी काल अनेक उदाहरणं देऊन दृष्टांत देऊन आपल्याला हे पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल त्यांनी आपल्याला 3-4 उदाहरणं दिली। माझे सद्गुरूंचे जे निवृत्तीचं स्वरूप आहे ते स्वाभाविक आहे, ते प्रवृत्तीच्या विरोधीही नाही आणि निवृत्तीचा बोध म्हणजे ज्ञान झाल्यानंतर प्राप्त होणारी तशी निवृत्तीही नाही। ती स्वाभाविक जन्मसिद्ध अशी निवृत्ती आहे, ती आत्म्याची स्थिती आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगण्यात येते। त्यानंतर मग पुढचा दृष्टांत त्यांनी दिला की सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे तो दिवसाला अर्धा दिवस निर्माण करतो
आणि रात्रीचा अंधकार दूर करतो. रात्रीला दूर करून प्रकाशाला निर्माण करून दिवसाचं स्वरूप व्यक्त करतो. असा हा जो सूर्य आहे, त्या सूर्याचं हे जे तेज आहे, हे जे अंधकाराला दूर करणार त्याचं जे प्रकाशित स्वरूप आहे ते स्वभावतःच आहे. ते त्याला कोणी दिलेलं नाही. अंधकाराला दूर करणं याचा अर्थ ज्ञानोबा सांगतात की आपल्या प्रत्येकाच्या चित्तामध्ये जी अविद्या, अज्ञान, माया भरलेली आहे तिला दूर करणं. तेव्हा माझे सद्गुरू खरे निवृत्ती आहेत आणि त्यांनी आमच्या अंतःकरणातलं जे अज्ञानाचं अंधकार पण होतं ते नाहीसं केलं. त्यानंतर तिसरा दृष्टांत दिला ज्ञानोबांनी काल. तिसऱ्या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलं की एखादं रत्न असतं चमकणार. त्या चमकणाऱ्या रत्नाला खालून कुंदन देतात, म्हणजे खाली त्याला औषधीसाठी बसवतात. जसं आपण खडा बसवतो मुलीमध्ये, तर त्या मुलीचं जे कुंदन असतं त्याला चकचकीत करून बसवतो. त्या चकचकीत अशा कुंदनाने किंवा त्या पत्र्याने त्या हिऱ्याला म्हणा किंवा त्या माणसाला म्हणा आणखी तेज येत आणि तो अधिक प्रकाशमान होतो. पत्र्यामुळे प्रकाशित होणारं जे रत्न आहे ते सामान्य रत्न आहे. ज्ञानोबा सांगणारे माझे सद्गुरू जे आहे ते मूळचेच प्रकाशमान स्वयं प्रकाश असं रत्न आहे. त्याला कुठल्याही प्रकाशाचं कुंदन नको, कुठल्याही अन्य प्रकारच्या प्रकाशाने ते प्रकाशित होणारं रत्न नव्हे. ते स्वयंभू रत्न आहे. तेव्हा असं हे जे स्वयंभू रत्न स्वरूप आहे ते प्रत्येक साधकाला प्राप्त व्हायला पाहिजे. ज्ञानोबा ते एवढ्यासाठी सगळं सांगून राहिले. ज्ञानोबा तर आपल्या गुरुप्रमाणे झालेलेच. ज्ञानोबांना जे गुरु भेटले आपल्याच घरात भेटले. आपले वडील बंधू 2 वर्षांनी मोठे असलेले आणि त्यांचं स्वरूप सांगता सांगता तेही तसेच होऊन गेलेले. तेव्हा ज्ञानोबांचे हे जे शब्द आहेत हे त्यांच्या आत्मानुभवाचे, अमृतानुभवाचे शब्द आहेत. तेव्हा म्हणून हा अमृताचा जो अनुभव त्यांनी घेतला तो वास्तविक शब्दातून शब्दांच्या माध्यमातून सांगण्यासारखा नसतो. अनुभव हा सांगता येण्यासारखा नसतो. अनुभव घेऊनच कळतो. परंतु ज्ञानोबांचं वैशिष्ट्य असं आहे ते महाप्रज्ञावंत आहेत. ते स्वतः स्वानुभवी आहेत आणि म्हणून त्यांचा आपल्या वाणीवर अधिकार आहे. ते आपल्या वाणीला हव्या त्या पद्धतीने वापरू शकतात, बोलू शकतात आणि जो कठीणातला कठीण असा दुर्बोध असेल त्या दुर्बोधाला ते सुबोध करून सोडतात. तो आकलन करता येईल सामान्य माणसालाही अशा पद्धतीने दृष्टांताच्या सहाय्याने ते समजून देत आहे. हे ज्ञानोबांचं कौशल्य आहे, कसब आहे, ही त्यांची प्रज्ञा आहे, मेधा आहे. किंवा ज्ञानोबांनी ही 3-4 उदाहरणं दिल्यानंतर मुख्यच एक उदाहरण आता काल दिलंच होतं की
गगनी संकोटी जे चंद्राची पगळे पुष्टी ते चांदणे फेडीशी उठी अंग जयाचे मी 74 काळातून पाहिले. ज्ञानवाणी या उदाहरणामध्ये चंद्राचं उदाहरण घेतलेले. ज्ञानवंतात हा चंद्र आकाशात उगवला पौर्णिमेचा. वास्तविक आकाश केवढं मोठं आहे आणि चंद्र त्या मनाने किती लहान आहे. आकाशात उगवणारा हा पौर्णिमेचा चंद्र जेव्हा प्रकाशित होतो त्यावेळेला आपल्या चांदण्याने आपल्या प्रकाशाने त्या सगळ्या आकाशाला वेढून टाकतो. सगळं आकाश प्रकाशित होत चंद्राच्या किरणाने. म्हणून सांगतात की आकाशालाही चंद्राने पोटात घेऊन टाकले, झाकून टाकले. आकाश केवढा आणि चंद्र केवढा, परंतु त्या चंद्राच्या तेजाने त्या आकाशाला वेढून टाकलेले आणि सगळीकडे त्याला प्रकाशित केलेले. त्याप्रमाणे माझे सद्गुरू जे आहेत ना ते मनुष्य स्वरूपात तुम्हाला दिसतात चंद्रासारखे लहान, परंतु त्यांचं जे तेज आहे, त्यांचं जे सामर्थ्य आहे, त्यांची जी शक्ती आहे ती इतकी अपार मोठी आहे की सगळ्या जगाला विश्वाला ती कोंडून सगळ्या जगाला ती मिळवून टाकलेली एवढी मोठी माझ्या सद्गुरूंची. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंचं वर्णन म्हणजे एका महान अशा दिव्य तेजस्वी ताऱ्याप्रमाणे ते आहेत असं ज्ञानोबा आपल्याला समजून सांगून राहिले. आता 75वी आजची नोंद यातही पुन्हा दृष्टांत आहे. ज्ञानोबा सांगले तैसे निवृत्तीपणाशी कारण, तैसे निवृत्तीपणाशी कारण हाची आपणया आपण, हाची आपणया आपण घेरावया फुलची झाले घ्राण, घेरावया फुलची झाले घ्राण आपली धृती, घेरावया फुलची झाले घ्राण आपली धृती. यामध्ये ज्ञानोबांनी उदाहरण घेतलंय का फुलाचं. फुल जे असं झाडावरचं सुगंधी फुल असं ते उमलत. सुगंधी फुल उमलल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात त्या फुलाला जर त्याला त्याचा स्वतःचा सुगंध घ्यायचा असेल तर त्यालाच नाचवावं लागतं. ते झाडाला नाचतो नाहीये. मग त्या झाडाच्या त्या फुलाचा वास त्या फुलाला जर पाहिजे असेल तर ते फुलच नाकाचं काम करत आणि आपला सुगंध आपण घेत. झाडावरचं फूल स्वतःचा सुगंध स्वतः घेत आणि नंतर मग ते बाहेर पसरवत. तस त्यांची निवृत्तीपणाशी कारण हाची आपण आपण. त्याप्रमाणे आमचे सद्गुरू महाराज जे आहेत ते जे निवृत्ती आहेत ते निवृत्तीपणाचं कारणही तेच आहेत. निवृत्ती
स्वतः तेच बनले आणि तेच निवृत्त झाले आणि तेच निवृत्तीचं जगाला आदर्श उदाहरण ठरले. या ठिकाणी जाणून आपल्याला फुलाच्या उदाहरणावरून मूर्ती महाराजांचं स्वरूप सांगताय. जसं त्या फुलाला त्याचा सुगंध घेण्यासाठी त्यालाच नाकाचं स्वरूप घ्यावं लागतं, तसे आमचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज ते स्वतः निवृत्त आहे, निवृत्ती आहे त्यांच्यामध्ये. त्या निवृत्तीचं कारणही तेच आहे आणि त्यांच्यामुळेच ती निवृत्ती जगामध्ये पसरते आहे. असं या फुलाच्या दृष्टांतावरून जणूबा आपल्या सद्गुरूंचं स्वरूप सांगून राहिलेले. या पुस्तकामध्ये छापताना काही पानं जोडायचे राहून गेले. बरं, आणि दुसरं पुस्तक आहे, 3-4 टक्क्यांनी शोध गाऊन टाकले. आता पुढचा जो 76वा श्लोक आहे, 76 या पुस्तकातून वाचला. बघा, 76 अशी आहे, दिठी मुखाची बरवे, दिठी मुखाची बरवे, पाठी करून जय पावे, काही आरसा धुंडाळावे लागती काही. हा उभी सोपी आता सगळ्यांना समजली पाहिजे. जानवा सांगतायत, दिठी मुखाची बरवे, दिठी मुखाची बरवे, पाठी करून जय पावे, पाठी करून जय पावे, काही आरसे धुंडाळावे लागती काही, काही आरसे धुंडाळावे लागती काही. समजतं का? कठीण शब्द सोपे आहेत फार. बघा मी सांगतो, दिठी, दिठी म्हणजे दृष्टी. आपल्या डोळ्यांची ही जी दृष्टी आहे पाहण्याची नजर, ही दृष्टी ज्ञान म्हणतात. आपली ही जी डोळ्यांची दृष्टी ना, मुखाची बरवे, पाठी करून जय पावे, ती आपल्या मुखाला पाहण्यासाठी, ही दृष्टी जी आपल्या डोळ्यांची, ती आपल्या तोंडाला पाहण्यासाठी. कारण आपलं तोंड आपल्याला आपल्या दृष्टीनेच पाहता येतं ना. आपलं तोंड पाहण्यासाठी आपली डोळ्यांची दृष्टी जर पाठी करून जय पावे, पाठीकडे म्हणजे परत फिरणं, पाठ करून परत येणं, ती जाते आधी आणि नंतर पाठी वळते, ती परत येते, तिला म्हणतात पाठी करून. बर का, जय पावे म्हणजे जेव्हा ती परत येते. आपली डोळ्याची दृष्टी आपलं तोंड पाहण्यासाठी जेव्हा परत येते परत, तेव्हा मग आपल्याला आरसा धुंडाळावा लागत नाही. काही आरसे धुंडाळावे लागती काही, मग आरशाची गरज आहे का? काय सांगणार लक्ष द्या आता जरा. आपला सर्वसामान्य माणसांना आपलं तोंड पाहण्यासाठी आरसा लागतो. आपण असा आरसा घेतो आणि त्या आरशामध्ये आपल्या डोळ्याची दृष्टी जाते.
आणि मग त्यामध्ये त्या आरशामध्ये आपलं डोळ्याचं आणि मुखाचं प्रतिबिंब दिसत. आपण म्हणतो की आपल्या डोळ्याला आणि मुखाला तो आरसा दाखवतो. हा सगळ्यांचा समज आहे. व्यवहार असाच चाललाय जगामध्ये की आरसा आम्हाला तोंड दाखवतो. ज्ञानोबा सांगून राहिले आहे, अहो तुमचं तोंड दाखवण्यासाठी आरसा काय जिवंत प्राणी आहे का? दाखवेल तर. तुमचं तोंड, तुमचे डोळे, तुमचं नाक, तुमचं शरीर हे जिवंत आहे, सजीव आहे, ते चेतनमय आहे. तसा तो आरसा चेतन नाहीये. तो तुमचं तोंड कसं दाखवेल? तर यामध्ये मागे सांगून झाली ती ओळी तशी की आपली दृष्टी डोळ्यातून बाहेर जाते. वृत्ती, चक्षु इंद्रियाची वृत्ती, तिला म्हटलं नाव दिलेलं तिथं मागच्या ओळीमध्ये. ही चक्षुंद्रियाची जी वृत्ती आहे म्हणजे दृष्टी म्हणतात, ती त्या आरशापर्यंत जाते आणि त्याच्याशी टक्कर घेऊन परत फिरते. तिथपर्यंत जाऊन ती तिथं अडवली जाते त्या आरशाने. अडवलेली ती वृत्ती नंतर मग परत आपल्या डोळ्याकडे येते आणि नंतर मग आपल्याला आपल्या मुखाचं ज्ञान होतं. आरसा काही करत नाही. आरसाने काम केलं की ती वृत्ती पुढे जाऊ दिली नाही, ती अडवली. आपल्या दृष्टीला अडथळा केला त्या आरशाने आणि मग ती वृत्ती परत येते आपल्याकडे. ती दृष्टी परत आपल्याकडे आली आणि परत जेव्हा ती आपल्याकडे येते तेव्हा आपल्या मुखाचं ज्ञान घेऊन येते. ती आपलं मुख दाखवते असं ज्ञानोबा म्हणतात. तोच विषय या ठिकाणी ज्ञानोबांनी पुन्हा घेतलेला आहे. दिठी मुखाचे वरवे पाठी करून जै पावे, ते आरसे धुंडावे लागती ताई, सारांश डोळ्याला स्वतः पाहू शकत नाही. असं जरी असलं तरी त्याचं पाहणे पण जे आहे ते जात नाही. तो डोळा स्वतःला पाहू शकत नसला असं आपल्याला वाटतं, परंतु त्याचं पाहणं पण जे आहे, त्याची जी दृष्टी आहे, त्याची जाणण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी जात नाही त्याच्यामध्ये, त्या डोळ्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला आपल्या डोळ्याचं ज्ञान सुद्धा आपल्या दृष्टीने होतं असं ज्ञानोबा म्हणताय. तसे माझे सद्गुरु जे निवृत्तीनाथ महाराज आहे, ते निवृत्तीनाथ महाराज ते स्वतःला जाणतात. त्यांना आणखी जाणण्यासाठी दुसरा कुठलाही उपाय नको. अरे ही गोष्ट तर आम्हालाही शक्य आहे. कारण जसं निवृत्तीनाथ महाराजांमध्ये जे आत्मस्वरूप आहे, जे आत्मज्ञान आहे, तेच आत्मज्ञान आपल्यामध्ये आहे ना, तेच आत्मतत्व आपल्यामध्ये पण आहे ना. फरक एवढा आहे की निवृत्तीनाथ महाराजांचं आत्मतेज जे आहे ते त्यांना वळून आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेता येतात. आपल्या स्वरूपाबद्दल त्यांना माहिती होते. ते आपणच आपल्याला जाणू शकतात. आणि आमच्यामध्ये आत्मा असूनही आम्ही आपल्या आत्म्याच्या साह्याने आम्हाला स्वतःला जाणत नाही. आत्मा तर नित्य आहे, अखंड आमच्यामध्ये. स्वप्न, जागृती, निद्रा तिन्ही अवस्थेमध्ये तो आहे. असा जो आत्मराज आमच्या देहामध्ये नित्य आहे, त्याच्या साह्याने आम्हाला जाणत नाही.
का जाणत नाही? कारण जाणण्यामध्ये अडथळा आहे. तो अडथळा म्हणजे अविद्येचा अडथळा आहे, अज्ञानाचा अडथळा आहे. आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे अज्ञान भरलेलं आहे, त्या अज्ञानाने ते जे आत्मतत्व आहे ते झाकलं जात, ती दृष्टी त्याची झाकली जाते आणि त्यामुळे आम्हाला जाणू शकत नाही असं ज्ञानोबा सांगून गेले. पण माझ्या गुरुदेवांचं तसं नाहीये. माझ्या सद्गुरूंचं स्वरूप असं काही आहे की ते स्वतःला जाणू शकतात. त्यांचा आत्मा सदैव कसा आहे, निवृत्त, सगळ्या वृत्ती रहित असा असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी नाही आणि म्हणून ते स्वतःला उत्तम पद्धतीने जाणू शकतात. आणि आता गोष्ट लक्षात ठेवा, जो मनुष्य स्वतःला जाणतो तो दुसऱ्यालाही जाणू शकतो. आम्हाला स्वतःला जर जाणलंच नाही तर दुसऱ्याला काय जाणशील रे? तेव्हा जाणण्यासाठी आधी आपण कसं वागावं लागतं. आपण स्वतः जर आपल्याला स्वतःला जाणून घेऊ शकलो नाही तर आम्ही दुसऱ्यालाही जाणू शकतो. आणि मग वेडा व्यवहार जगामध्ये हाच चालू आहे. न जाणताना मी जाणतो म्हणणार. मी सांगू होतो तुला, सांगतो तू लोकांच्या भाषेत आहे का? आणि बसले नको बोल, मला माहिती आहे तू काय माहिती आहे तुला. माणसं बोलू देत नाही. आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना स्वतःला ओळख नाही, ते स्वतःला जाणत नाही आणि अहंकारामुळे ते इतरांना जाणतो म्हणतात. जगातला हा वेडेपणा अखंड चालू आहे आणि आज तो त्याला फार जोर आलेला आहे की या वेडेपणाला. साधी साधी माणसं मंत्री होतात, काय काय होतात नाही का, मोठ्या मोठ्या जागा करतात, खुर्च्यांवर बसतात आणि काही बरळतात होते. मला समजत सगळं काय, कोणते बोलू का दुसऱ्यांना बोलू देते. हे जे चाललेलं आहे हे या तत्वज्ञानाच्या अगदी उलट चाललेलं आहे. ज्ञान सांगून राहिले, अरे तू स्वतःला तरी जाणतच नाही आणि तू म्हणतो तुम्हाला सगळं कळतं. काय कळत असेल त्याला? तेव्हा ज्ञानोबा आपल्याला आता या उदाहरणातून असं सांगू इच्छिता, हे साधकांनो तुम्ही तरी तसे या बाह्य जगातल्या लोकांसारखे काहीतरी बनवू नका. तुम्ही तरी आत्मज्ञानी व्हा, तुम्ही तरी त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करा आणि तुम्ही आत्मज्ञानी झाल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल तुम्ही कसे आहात आणि मग तुम्हाला दुसरी कळतील कशी आहे. कारण आत्माच हा सर्वज्ञ आहे, आत्माच हा सगळ्यांना जाणणारा आहे, तो ज्ञाता आहे. असा ज्ञाता असलेला आत्मा आपल्या देहात असूनही आपण आपल्याला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. ही विचित्र स्थिती निर्माण झाली बघा ना. ज्ञानोबा आपल्याला या अमृतानुभवावरून असं सांगू इच्छितात, माझे सद्गुरू आणि आता आम्ही एकमेकांना जाणू लागलो. मी माझ्या सद्गुरूंना ओळखतो कारण मला स्वतः जाणल्यामुळे मी माझ्या सद्गुरूंना ओळखू शकतो. आता आपण आपल्याला जाणत नाही, मग सद्गुरूंना काय जाणार तू?
सद्गुरूंना जाणण्यासाठी आधी आपल्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते विकसित करायला, ते आत्मज्ञान वाढवायला, तेव्हा ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सद्गुरूंबद्दल थोडंफार काही जाणू शकता. सद्गुरू तर परब्रह्म स्वरूप आहे. तेव्हा त्या परब्रह्माला, त्या आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी स्वतः तुमचं स्वतःच स्वरूप जाणा, आणि तेही तुमचं स्वरूप सुद्धा आत्मस्वरूपच आहे. परंतु ते तुम्ही न जाणल्यामुळे तुम्हाला सद्गुरूंनाही जाणता येणार नाही, कुणाला जाणता येणार नाही. ज्ञानोबा स्वामी या उदाहरणातून तेव्हा ज्ञानोबा आपल्याला समजायले 76 झाली. दिशी मुखाची गरवे पाठी करून जै पावे, काही आरसे धुंडाळावे लागती काही. तर आपल्या मुखाची शोभा आपल्यालाच पाहण्यासाठी आपला डोळा जेव्हा उपयोगाला येतो, तेव्हा मग आरसा धुंडाळावा लागत नाही, शोधावा लागत नाही. काय गरज आरशाची? मग आपल्या डोळ्याने, आपल्या दृष्टीने जर आपल्या डोळ्याला पाहता आलं, मग दुसऱ्या आरशांची काय गरज आहे? असं ज्ञान. आता हा जो आरसा आहे किंवा हे जे ज्ञान आहे हे आत्मज्ञान आहे, ही आत्मदृष्टी आहे. ही आत्मदृष्टी ज्याची विकसित होते त्याला स्वतःचा डोळाच काय सगळं कळतं त्याचं आपलं. म्हणून ज्यांना बोलतात की आत्मदृष्टी प्राप्त करा, हे साधकांनो, हे शिष्यानो साधना करा. या साधनेतून आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं हे जे मळकट आहे, हे जे अविद्येने भरलेलं, अज्ञानाने भरलेलं जळमट आहे ते काढून टाका. हे जे राग द्वेष भरलेले आहेत, जे विकार आणि संस्कार भरलेले आहे, हे जे त्रिगुण भरलेले आहे, ते सगळे बाहेर काढून टाका. आणि स्वच्छ शांत करणारे नंतर बघा, मग ते आत्मतेज तुम्हाला सगळे काही दाखवू शकेल. असा या 76व्या ओळीचा ज्ञानोबांनी आपल्याला सांगितला. त्यानंतर 77वी ओळी येते. बघा, या पुस्तकाने किती ओव्या गाळून टाकल्या आहेत? 7-8 ओव्या गाळून टाकल्या आहेत. ज्ञानोबा 77व्या ओळीमध्ये सांगून राहिले. बघा, मी ओळी वाचून दाखवतो की राती हन गेलिया, की राती हन गेलिया, दिवस हन पातळिया. दिवस हन पातळिया, काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. काय सूर्य पण सूर्या होवावे लागे, की राती हन गेलिया, दिवस हन पातळिया, काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. सुखी आहे तशी, म्हणजे तो हन शब्द आल्यामुळे थोडस खटकलं. ज्ञानोबा म्हणतात की राती गेलिया, हन जाऊन टाकला तरी काही जमत नाही. जर रात्र निघून गेली आणि मग रात्र गेल्यानंतर दिवस हन पातळिया, मग दिवस येतो. रात्र गेली की दिवस येतो ना. ही जी आता रात्र झाली, अंधकार झाले ना, ही गेली की मग आपल्याला दिवस दिसतो ना, दिवस येतो ना. दिवस आला की रात जाते, आणि रात गेली की दिवस येतो. असा क्रम दररोज पाहतो आपण. दिवसा मागून रात येते, रात्री मागून दिवस येतो. क्रम सुरू आहे. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगू इच्छितात की रात्र गेल्यावर दिवस उगवतो. मग काय त्या सूर्याला
त्या सूर्याला सूर्य म्हणून यावं लागतं. हो, रात्र गेल्यानंतर येणारा सूर्य हा सूर्यच असतो. तो दिवस करतो म्हणजे काय? सूर्य निर्माण होऊन दिवस करतो नाही. ज्ञान आपल्याला असं सांगतात की रात्र गेल्यावर दिवस उगवल्यावर सूर्याला काय सूर्य होऊन यावं लागतं. म्हणजे तो जसं आता आपल्याला कुठं लग्नाला जायचं असलं मग नवीन कपडे घालतो, हे का शरीर साफसूफ करतो आणि मग आंटीने जातो, मग लग्नाला चाललो आम्ही. हो, अरे तुमचं लग्न नाहीये, तुम्ही दुसऱ्याच्या लग्नाला चालले, तर एवढं सोडून कशाला चालले मग? तुम्ही दुसऱ्याच्या लग्नाला एवढं सोडून जाताय. तसा तो सूर्य रात्र गेल्यानंतर दिवस उगवण्यासाठी सजून येतो का? काही धारण करून येतो तो आहे तसाच येतो विचार. आताही आहे तो कुठेतरी, फक्त तो आता आपला दिसत नाही म्हणून तो कुठे गेला नाही, आला नाही, आणि त्याला काही झालं नाही, काही होणार नाही. तो आहे तसाच राहतो, आहे की नाही? तो सूर्य आता आपल्याला का दिसत नाही मग? बरोबर आहे, तुम्ही पृथ्वीच्या एका अशा ठिकाणी बसलेला आहात आणि ती पृथ्वीशी गर्द करून राहिली. मग जो भाग त्याच्या समोर येईल पृथ्वीचा, तिथे त्याला दिसेल तो. आता अमेरिकेमध्ये सूर्य उगवलेला आहे, तिथे दिसून राहिला त्यांना, पण अमेरिका बरोबर आपल्या खाली आहे पृथ्वीची. तेव्हा सूर्य अमेरिकेच्या लोकांना आता दिसतो. कसा दिसत असेल एवढ्या अंधारामध्ये? कसला दिसेल त्यांना? अंधार तुला आहे, त्यांना नाही. आता त्यांचा दिवस उगवलेला आहे. तुला अंधार असेल रे, कारण तू अशा ठिकाणी बसलेला आहे पृथ्वीवर की जी बाजू काळोखाकडे गेलेली आहे, मागे गेलेली आहे, आणि ती अमेरिकेची बाजू सूर्यापुढे आलेली आहे, त्यामुळे त्यांना सूर्य दिसतो. तेव्हा त्या ठिकाणच्या त्या सूर्याला काही वेगळं काही स्वरूप आलेलं आहे का? जो तुमच्याकडे प्रकाश देत होता तो सूर्य तिथेही आहे ना? त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का? म्हणून सूर्याला रात्र गेल्यानंतर दिवस करण्यासाठी काही करावं लागत नाही. हे विचार की नाही? आता तो आहे तसाच आहे, त्याच्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. फक्त ही पृथ्वी घुमते फिरते म्हणून आम्हाला हे सूर्याचं न दिसणं आणि दिसणं होतं, परंतु सूर्यामध्ये काही बदल होत नाही. तस आमचे सद्गुरू महाराज त्या सूर्यासारखे आहे. ते अखंड जशीच्या तशीच राहतात. तो सूर्य म्हणजे आत्मसूर्य आहे आमच्या देहामधला. आपल्या देहामध्ये असलेल्या त्या आत्म्याला काही करावं लागतं का हो? त्याच्यात काही बदल होतो का हो? त्याच्यामध्ये काही नवीनता येते का हो? तो काही जुना होतो का हो? आत्मा सदैव तसाच आहे. आणि या देहात नाही तर अशा असंख्य देह धारण करत 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 आपण आलेलो आहोत या देहामध्ये. त्या मागच्या देहांमध्ये तो तसाच होता. आत्म्यात काहीही फरक होत नाही. आम्ही आतापर्यंत कित्येक कोटी जन्म घेतले असते, नाना प्रकारच्या देहांमधून आम्ही आलो.
किड्या मुंग्यापासून पशु पक्ष्यांपासून वनस्पती बसून का नाना प्रकारच्या ज्या योनी आहेत त्या सगळ्या योनी भटकत 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 आता या मनुष्य देहात आलो. त्या देहामध्ये जो आमचा आत्मा आहे, आता जो आता या देहात आहे ना, तोच आत्मा त्या वेळेला होता, त्या देहामध्ये होता. मग त्या देहावरून आता या देहामध्ये आलेला हा जो आत्मा आहे याच्यामध्ये आणि त्या मागच्या देहांमधल्या आत्म्यामध्ये काही फरक झाला का? हो, देहात फरक झाला असेल, देह बदलतात, आत्मा तोच राहतो. भगवद्गीता ते सांगते ना, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. बघा ना, भगवान सांगतायत अर्जुनाला, अरे अर्जुना, वासांशी जीर्णानि, वासांशी म्हणजे कपडे, हे जीर्ण झाले, म्हातारे झाले, फाटके झाले. यथा विहाय, जसं आपण टाकून देतो, कपडे फाटके झाले, जुने झाले, हे झाले की आपण त्यांना फेकून देतो, काढून टाकतो. नवानी गृह्णाति, मग नवीन कपडे घालतो. तथा त्याप्रमाणे अन्यानी संयाती नवानी देही, तो आत्मा आहे ना, हा वरचा देह त्याचा म्हातारा झाला, फेकला, दुसरा नवीन देह धारण करतो. असे कितीतरी आपले जुने देह त्याने धारण केले आणि फेकले, आणि असे कपडे बदलत 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 होता या आपल्या देहामध्ये आलेला आहे. हाही देह असा जुना झाला की फेकून देतो आणि दुसऱ्या देहात त्याच्या त्या आत्म्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? हो, आत्म्यात काहीच फरक पडत, देह तेच राहत नाही, देहांमध्ये बदल होत जातात, आत्म्यात बदल होत नाही. ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की माझे सद्गुरु आत्मस्वरूप आहे, त्यामुळे त्यांना आता कुठल्याही प्रकारचा बदल संभवत नाही, ते आहे त्या स्थितीत राहतात. त्यांची जी स्थिती अवस्था आहे ती आत्मस्थिती आहे, आणि त्या आत्मस्थितीमध्ये त्यात बदल नाही, अखंड अवस्था तीच राहते. जसा सूर्य रात्र गेल्यानंतर दिवसाला निर्माण करून येतो आणि तो सूर्य असतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, सूर्यपणा तोच आहे त्याचा. त्याप्रमाणे आत्मराज जो आहे आपल्या देहामध्ये तो अखंड तोच राहतो. हे साधकांनो, शिष्यांनो, त्या आत्म्याला ओळखा, देहाला किंमत देऊ नका फारशी, कारण हा देह जो आहे तो जुना झाला, म्हातारा झाला की टाकावंच लागेल, सोडावंच लागेल. तो त्याचा काय गर्व राहतो, त्याचा अभिमान धरतो, त्याला श्रेष्ठपणा मानतो, आणि आत्म्याला ओळखत नाही, आत्म्याचं स्मरण नाही, आत्म्याकडे पाहत नाही, आणि नुसता वरचा देहच मिळवतो. तेव्हा असा जो हा व्यवहार आहे हा अतिशय अज्ञानाचा व्यवहार. साधकांनी तरी कृपया अशा तऱ्हेने वागू नये, साधकांनी आपल्याकडे वळावं. म्हणून गुरु असतात, आणि गुरुचं कार्यच हे आहे की त्या साधकाला, त्या शिष्याला आत्म्याकडे वळवायचं, त्याला आत्मस्वरूप करायचं. म्हणून ज्ञानोबा आपल्याला याही उदाहरणावरून, सूर्याच्या उदाहरणावरून आत्म्याकडे चला, सूर्यासारखं व्हा असं म्हणून राहिले. अशी ही 77वी ओवी झाली. 78वी ओवी येते, आता 2-3 ओव्या राहिल्या. 78व्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, म्हणून
बोध्य बोधोनी म्हणून बोध्य बोधोनी झेपे प्रमाणे साधुनी ऐसा नवे भरवसेनी गोसावी हा. सुंदर उभी मग असं नसेल का म्हणून बोध्य बोधोनी झेपे प्रमाणे साधुनी ऐसा नवे भरवसेनी गोसावी हा. बघा ज्ञानोबा आपल्या गुरुच वर्णन करून राहिलेले. गुरुंच्या माध्यमातून शिष्यांना हा उपदेश चाललेला आहे ज्ञानोबांचा. काय म्हणतात, माझे सद्गुरु स्वामी निवृत्तीनाथ महाराज हे बोध्य बोधून घेण्यासाठी नाही घेते. म्हणजे काय बुवा, बोध म्हणजे ज्ञान. ज्ञान प्राप्त करून त्यांचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी नाही. म्हणजे आपण जर शिकतो ना, शिकून मग पदार्थांना जाणतो, तस तत्वज्ञानाने सद्गुरु जाणता येत नाही. हे जे शिकवण आहे असं ते तर मूळ उपयोगाचं नाही आत्म्याला जाणण्यासाठी. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात म्हणून बोध्य बोधून, म्हणजे त्या सद्गुरूंचा बोध म्हणजे ज्ञान करून घेण्यासाठी आपण ज्ञान मिळवणं उपयोगाचं नाही. आपण किती ज्ञान मिळवलं तरी त्या ज्ञानाने सद्गुरूंचा बोध होणार नाही. बघा, आपण किती शिका, कुठल्याही डिग्र्या मिळवा, किती ज्ञान प्राप्त करा, त्या ज्ञानाने सद्गुरूंचं ज्ञान होत नाही. बोध्य बोधून येते. किंवा प्रमाणे साधून, किंवा ही जी 6 प्रमाण आपण पाहिली, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, ही जी प्रमाण आपण पाहिली, या प्रमाणांनी सद्गुरूचं ज्ञान होत नाही. प्रमाण ही जगाच्या वस्तूंचं ज्ञान देणारी आहे. आपण अग्नी जळतोय, पाहतोय, प्रत्यक्ष अग्नी जळताना पाहिला तर आपण म्हणतो तो अग्नी आहे, प्रत्यक्ष दिसतोय, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. पण तो अग्नी काही दिसत नाही, आपल्याला फक्त धूर दिसतो. मग आपण म्हणतो नाही तिथं अग्नी असला पाहिजे, कारण ज्या धूर आहे ना तिथं, हे अनुमान प्रमाण आहे. अग्नी दिसला का नाही, परंतु त्या धुरावरून आम्ही समजतो की त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे, हे अनुमान प्रमाण आहे. तसं प्रत्यक्ष, अनुमान, शब्द प्रमाण, शब्दावर विश्वास ठेवून आपण मानतो. ऐतिह्य प्रमाण इतिहास जाणून मानतो. अशी ही जी प्रमाण आहे, त्या प्रमाणांनी आम्हाला जगातल्या वस्तूंचं ज्ञान होतं. परंतु सद्गुरूंचं आत्म्याचं ज्ञान प्रमाणाने होत नाही. कारण प्रमाणांचा तो विषयच नाहीये. पूर्ण प्रमाण सिद्ध करण्यासाठी आत्म्याची शक्ती लागते. आत्मा आहे म्हणूनच आम्ही प्रमाणांचा उपयोग करून बाकीचे पदार्थ जाणू शकतो. जाण्याचं आमच्या डोळ्याला तेज जे आलेले आहे, दृष्टी जी आलेली आहे, ती आत्म्यामुळे आलेली आहे. चेतना, ती आत्मचेतना जाऊन त्यावेळी निघून. आणि जरी तुझ्या डोळ्याकडे काही आणून ठेवलं, विचारलं बघा रे काय आहे, कारण डोळ्यामध्ये तुमची जी शक्ती आत्म्याची, त्यामुळे तुम्ही ओळखता. तात्पर्य असं की प्रमाणांनी जगातले विषय जाणता येतील आणि ते आत्म्याच्या साह्याने जाणतो आम्ही. परंतु आत्म्याला जाणण्यासाठी कोणतेही प्रमाण उपयोगाचे नाही. आत्मा हा प्रमाणातीत आहे, प्रमाणांच्या पलीकडे आहे. तो कुठल्याही प्रमाणाने जाणता येत नाही. प्रत्यक्ष नाही, अनुमान नाही, ऐतिह्य नाही, शब्द प्रमाण नाही, अनुपलब्धी नाही, कुठल्याही प्रमाण ते चालत नाही.
म्हणून तो प्रमाणाच्या पलीकडे आहे. म्हणून आता ज्ञानू आपल्याला सांगतायत की सद्गुरूंना जाणण्यासाठी प्रमाणांचा उपयोग नाही, किंवा हे जे आम्ही जगामधलं तात्विक ज्ञान म्हणतो, शाब्दिक ज्ञान म्हणतो, भ्रांतिक ज्ञान म्हणतो, हे जे प्रवचनाने ऐकलेलं ज्ञान म्हणतो, याच्याने गुरु समजत नाही. शाब्दिक ज्ञानाने सद्गुरूंचं स्वरूप जाणता येणार नाही, म्हणजे अनुभव घेता येणार नाही त्या स्वरूपाचा. शब्द ज्ञानाने माहिती कळते, अनुभव येत नाही. हे तर आपण पुष्कळ पाहिले ना, की गुळाचा खडा दाखवला, त्याला गुळ म्हणतात, हा गोड लागतो, याचा रंग असा असतो, याचा मग काय सरबत करतात, याचा असं असं करतात, लाडू टाकतात. किती तासभर सांगावं त्यांना. कळलं का गुळ? शब्दाने आम्हाला गुळाचं महत्व कळलं, पण अनुभव कुठे आला? त्याची गोडी केव्हा कळेल? तोंडात घेतल्यावर. अरे साध्या गुळाची सुद्धा तुम्हाला अनुभूती घ्यावी लागते, तेव्हा तो गुळ कळतो. तुम्हा आत्म्याचं ज्ञान तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय कसं कळेल? म्हणून शब्दाने आत्मा कळत नाही, म्हणून आत्म्याचा अनुभवच घ्यावा लागतो. तसं सद्गुरूंचं सुद्धा ज्ञान होत नाही शब्दाने. सद्गुरू आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, परब्रह्मस्वरूप आहे त्याच्यात. तेव्हा अशा सद्गुरूंना जाणण्यासाठी त्यांच्यासारखंच व्हायला पाहिजे, आत्मज्ञानीच व्हायला पाहिजे, तरच आपल्याला सद्गुरूंचं ज्ञान होत. हे सांगण्यासाठी ज्ञानोबांनी या ठिकाणी 78वी ओवी लिहिली आहे. म्हणून बोध्य बोधवून झेपे प्रमाणे साधुनी, ऐसा नव्हे भरवसेनी गोसावी हा. तो प्रमाणांनी सिद्धवणारा नव्हे, गोसावी म्हणजे स्वामी. आमचे सद्गुरू स्वामी या प्रमाणांनी सिद्ध होणारे नाही, किंवा या बाह्य अशा तात्विक ज्ञानाने प्राप्त होणारे नाही, किंवा समजणारे नाही. 79 ना 80 दोन उभ्या राहिल्या होत्या फक्त, आणि मग हे प्रकरण सत्य. 79 ओळीचं वाचून बघू बघा कशा आहे. ऐसे करणयावीण, ऐसे करणयावीण स्वयंची जे निवृत्तीपण, तयाचे श्री चरण वंदिले ऐसे. सोपी आहे. ज्ञानोबा म्हणतात, असं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ऐशी करणयावीण, अशी कुठल्याही कृती करण्याशिवाय जे स्वयंच आहे, स्वतः सिद्ध असं माझे सद्गुरूचं स्वरूप आहे, त्या सद्गुरू स्वरूपाला, त्यांच्या चरणांना मी वंदन करतो. ते आत्मस्वरूपामध्ये असलेले माझ्या सद्गुरूंच्या चरणांना मी वंदन करतो. अर्थात ते वंदन करण्यासाठी यांना सुद्धा आत्मस्वरूपात जाऊनच वंदन करता येतं. हे बाहेरचं वंदन नाही, हे द्वैतातलं हे वंदन नाही, द्वैतातला नमस्कार नाही हा. तेव्हा ज्ञानोबा सुद्धा आत्मस्थितीमध्ये गेलेले आहेत, आणि ते आपल्या सद्गुरूंना त्या स्थितीमध्ये वंदन करतायत, असं आता या ओळीमध्ये सांगून गेले. आणि मग शेवटची 80वी ओळी येते ती बघा आता. आता इथून जो मृत अनुभव आहे तो मात्र आता विषय बदलेल, आणि कधी न ऐकलेल्या गोष्टी आता तुम्हाला ऐकायला मिळतील. तसं पाहिलं तर आता कितीतरी गोष्टी आता नवीन नवीन आपण ऐकून आलो. ऐकलाच पाहिजे. बघा आता 80 काय म्हणतात ज्ञानोबा. आता ज्ञानदेव म्हणे, आता ज्ञानदेव म्हणे, श्री गुरु प्रणामे येणे, श्री गुरु प्रणामे येणे, फेडिली वाचारुणे चौही वासांची,
फेडिली वाचा ऋणे चौही वाचांची. ज्ञानोबा सांगल्याने की मी श्री गुरुला आता नमस्कार केला, मी माझ्या सद्गुरूंना अशा तऱ्हेने आता नमस्कार केला आणि मी तुम्हाला तोंडी सांगितलं, तोंडाने वाचेने सांगितलं, वाणीने तुम्हाला सांगितलं. कारण आतापर्यंत मी सांगत आलेलो आहे, मी जे तुमच्याशी बोलतो आहे, मी जे तुम्हाला सांगतो आहे ते माझ्या वाणीमधून सांगतोय. म्हणून या वाणीचा आमच्यावर फार उपकार झालाय बरं का. वाणी आमच्यावर फार उपकार झालेला आहे. कोणती वाणी? 4 वाणी आहेत आपल्याला एकच माहिती आहे. आपण जे बोलतो ना, हे जे बोलणं चाललंय ना, ही जी बोलणारी वाणी आहे हिला वैखरी म्हणतात. ही वैखरी वाणी आहे. आणि या वैखरीच्या अगोदर 3 वाणी आणखी आहेत. शेवटची जी बेंबी जवळ जी वाणी आहे ते ना, जिथं स्फुरण होते शब्दांचं, त्या क्रिया कशा घडतात पटकन आपण बोलून जातो, आपल्याला कळत नाही मध्ये काय चाललेलं आहे. ती यंत्रणा इतकी गुप्त आहे आणि इतकी क्षणात कार्य करणारी आहे की आपल्याला कळत सुद्धा नाही. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला विचार करतो, काही पटकन फटाफट बोलत राहतो. हे जे वैखरीतून शब्द बाहेर पडतात फटाफट, पण त्याची रचना आधी परावाणीमध्ये होते. परावाणीमध्ये स्फुरण असतं. परावाणीतून मग पश्यंती वाणी देत, तिथं त्या स्फुरणाला आकार येतो, चित्र तयार होतं. आणि मग मध्यमा वाणीमध्ये म्हणजे कंठामध्ये येतं. मग तिथं त्यांना स्वर आणि व्यंजनांचे आकार मिळतात आणि मग या वैखरीतून ते शब्द रूपाने बाहेर पडतात. हा यंत्रणा बसवली देवाने आपल्याला फक्त तोंडाने बोललेलं ऐकायला येतं, बस ते शब्द कळतात फक्त. परंतु परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी आपल्या आहेत आणि त्या भराभर आपल्याला शब्द तयार करून देतात आणि आपण बोलत नाही. ज्ञानोबा म्हणतात या वाणीचं माझ्यावर फार ऋण झालं, फार मोठं कर्ज आहे, त्यांचे उपकार झाले माझ्यावर. तरी पण मानले का तुम्ही उपकार वाणीचे? वाणीचे फार मोठे उपकार आहे. कारण ही जर वाणी आम्हाला देवाने दिली नसती तर कुठलाच व्यवहार करता आला नसता ना. एखाद्या मुख्याला फाफावर बाजारामध्ये काय आणायला, त्याला तर बोलतच येत नाही तर तू काय करेल? किती खानाखुणा केली तर कसं काय आणेल तू? म्हणून ही जी वाणी, ह्या ज्या 4 प्रकारच्या वाणी आमच्या देहात आहे, त्यांचा फार मोठा फायदा लाभ, त्यांचं ऋण आम्ही घेतलेले, त्यांचे उपकार आमच्यावर झाले. ज्ञानोबा म्हणतात मी आतापर्यंत तुम्हाला माझ्या वाणीने तुम्हाला हे सगळं सांगितलं. आधी शिवशक्ती समावेशन प्रकरणामध्ये शिव आणि शक्तीचं स्वरूप सांगितलं वाणीमधून. त्यानंतर ह्या गुरुवंदनामधून गुरूंच माहिती सांगितली. तेव्हा या वाणीचं ऋण मला आता फेडलं. आता हे वाणीचं ऋण कसं फेडायचं हे आता पुढच्या प्रकरणात, त्यांचे कर्ज कसं फेडायचं, आता या वाणीचे उपकार कसे फेडायचे आणि मी कसं वंदन केलं, मग आता हे सगळं आता पुढच्या प्रकरणात येणार आहे. आजच्या सत्संगाला वेळ संपल्यामुळे आणि जास्त झालेला थोडा, तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम घेऊया. हरिओम.